महायुतीचे आमचे धामणगाव रेल्वेचे उमेदवार प्रतापदादा अडसड यांच्या बहीण अर्चनाताई रोटे आमच्या अक्का यांच्यावरती काल त्या ठिकाणी हल्ला झाला। त्यांच्या गळ्यावरती वार करायला अज्ञात मारेकरी होते। त्यांनी हातावरती ते सगळे वार झेलले। रक्ताच्या थारोळ्यात त्या होत्या। गाडी थांबली होती सातेफळ फाट्याजवळ आणि त्यावेळेला वॉशरूमसाठी म्हणून त्या बाहेर गेल्या। कार्यकर्ते गाडीत बसले होते आणि त्यावेळेला अज्ञातांनी केलेला हा हल्ला आहे। या हल्ल्याचा तीव्र निषेध तर आहेच, पण मला इथे एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की हा हल्ला झाल्यानंतर स्वतः आमचे उमेदवार किंवा अक्का यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायच्या आधी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी त्या ठिकाणी हा स्टंट आहे म्हणून फेसबुक पोस्ट केली, नंतर ती डिलीट पण केली। अशा पद्धतीचं संतापजनक कृत्य हे त्यांच्याकडनं झालेलं आहे। कुणालाही माहिती नसताना, भाजपच्या कार्यकर्त्यांनाही माहिती नाही काय झालंय, मग हे काँग्रेसच्या उमेदवाराला कळलं कसं, हा माझा सवाल त्या ठिकाणी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे भ्याड हल्ले कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत। महाविकास आघाडी सरकारला स्वतःचा पराभव समोर दिसतोय आणि त्यांनी आता त्या ठिकाणी गुंडगिरी चालू केली आहे। म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की पुरोगामित्वाचा वाव त्या ठिकाणी आव आणायचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या ठिकाणी महिलांवरचे हल्ले हे त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतायत। काही दिवसापूर्वी नवनीत राणांवरती हल्ला झाला, खुर्च्या फेकल्या, ब्लेड लाठ्या काठ्यांनी हल्ला झाला। विरोधी पक्षातल्या एखाद्याने तरी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय का? नाही। आज आमच्या अक्कांवरती हल्ला झाला, कुणाची तरी एक ओळ आहे का? नाही। महिलांच्या विरोधी असलेली मानसिकता हे महाविकास आघाडीचं मूळ आहे, हीच त्यांची मानसिकता आहे। आज आपण बघितलं की महायुतीच्या महिला उमेदवार यांना माल म्हटलं गेलं, हे कुठल्या संस्कृतीत बसतं? एक दुसरी उमेदवार तिला बकरी म्हटलं गेलं, हा तर निष्ठेचा कळस आहे। आणि त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे, पराभव समोर दिसतोय आणि महिलांवरचे हल्ले वाढताना आपल्याला दिसतात। मान्य आहे, लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्याच्या विरोधात हे कोर्टात गेले आणि आता महिलांवरती हल्ले करायला सुरुवात केली आहे। याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो। विरोधी पक्षाची महिलांच्या बाबतची ही दुटप्पी भूमिका आहे, परंतु ही भाजपची संस्कृती नाही, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। राणा असू दे किंवा आमचे अक्का असू दे, यांचे जे कोण मारेकरी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, कुणाची गय त्या ठिकाणी केली जाणार नाही, हेही मला या ठिकाणी सांगायचंय। सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक वेळेला आव आणणाऱ्या आणि आवाज काढणाऱ्या महाराष्ट्राच्या नाही, बारामतीच्या मोठ्या ताई सुप्रिया सुळे आहेत कुठे? कुठे आहेत त्या? आज महाराष्ट्रातील महिलांवरती हल्ले होत असताना सुप्रिया सुळे गप्प बसणार असतील तर महाराष्ट्रातील महिला या शांत बसणार नाहीत। आज जर सुप्रिया सुळे यांनी जर या हल्ल्याबद्दल भूमिका आपली घेतली नाही तर यापुढे महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रश्नावर बोलण्याचा सुप्रिया सुळे यांना काही अधिकार नाही। सुप्रिया सुळेंनी जर भूमिका घेतली तर त्या ठिकाणी त्यांची लहान बहीण काँग्रेसच्या यशोमती ठाकूर भूमिका घेतील। उबाटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून आम्हाला अपेक्षाच नाही, कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि त्यांचा लांबचा काही संबंध नाही। पण मला सुप्रिया सुळेंना हेच सांगायचं आहे की जर आज तुम्ही त्या ठिकाणी बोलला नाहीत, भूमिका स्पष्ट केली नाही, कशा पद्धतीने आज महायुतीच्या महिला नेत्यांवरती त्या ठिकाणी हल्ला होतोय, आज अक्काच्या जीवावर सुद्धा हे बेतलं असतं। पण एक धाडसी अशी कार्यकर्ता आमची अक्का आहे, गाव गाव फिरत असते,
सकाळपासून रात्रीपर्यंत त्या ठिकाणी प्रचार करत असते आणि तिच्यावरती अशा पद्धतीने भ्याड हल्ला केला गेलाय. सुप्रिया सुळे, तुम्ही जर आज काही भूमिका घेतली नाही तर एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये महिलांवर हल्ले होत असताना एका महिलेची त्याला मूकसंमती होती आणि ती महिला, तिचं नाव सुप्रिया सुळे होतं, याची महाराष्ट्र नोंद ठेवेल. इलेक्शन बाजूला राहू द्या, निवडणूक बाजूला राहू द्या, पण महिलांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे जागो, हे सांगायचंय मला या ठिकाणी. प्रत्येक वेळेला भाषणामध्ये महिलांच्या आत्मसन्मानाच्या गोष्टी करायच्या, अरे कुठल्याही पक्षाची असू दे, पण ती त्या ठिकाणी महिला आहे आणि तिच्यावरती जर तुमच्या महाविकास आघाडीकडनं अशा पद्धतीचे भ्याड हल्ले होत असतील, मला हे म्हणायचंय. कारण या घटनेमध्ये तर निश्चितपणे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला माहिती व्हायच्या आधी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी पोस्ट करतो, नंतर ती डिलीट करतो. याचा अर्थ काय? आणि यामध्ये आम्ही कुणालाही सोडणार नाही आहोत. या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा महाविकास आघाडीची ही गुंडगिरी दिसतीये आणि उद्या मतदानाच्या पेटीतनं महाविकास आघाडीला चपराक दिल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही, हाही मला या ठिकाणी विश्वास आहे. आत्ताच डॉक्टरांशी बोलली आहे, अक्कांची तब्येत स्टेबल आहे, त्यांना ऑब्झर्वेशन खाली ICU मध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यांच्याही प्रकृतीमध्ये लवकर सुधार व्हावा अशी आम्ही सगळेजण प्रार्थना करतो. अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला काल, भ्याड हल्ला झालेला आहे, दगडफेक गाडीवर त्या हल्ल्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि संजय राऊत असे म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी याची जबाबदारी. संजय राऊतांचं जाऊ द्या हो, रात्री नाही दिवसाही घ्यायला लागलेत बहुतेक, असं आता मला वाटायला लागले. आणि राहिला प्रश्न अनिल देशमुखांचा, 10 किलोचा दगड बोनेटवर पडतो पण बोनेटला काही होत नाही. आता हा त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हल्ला होता, करून घेतलेला होता किंवा काय, काही दिवसातच पुराव्यानिशी आम्ही याचा पर्दाफाश करू, एवढा आता मी तुम्हाला सांगते. जो हल्ला झाला तो महाविकास आघाडीची गुंडगिरी म्हणतात आणि अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला तो स्टंटबाजी, काय वाटते? अनिल देशमुखांचे स्टंट याच्या आधी पण महाराष्ट्राने बघितलेत. कशा पद्धतीने त्यांची नौटंकी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि त्याच्यामुळे अनिल देशमुखांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा सहानुभूतीसाठी आहे का, हे तुम्हाला आम्ही काही दिवसात लवकरच पुराव्यानिशी तुमच्या समोर येऊ. हा हल्ला पण मग सहानुभूतीसाठी असू शकतो का अक्कावरचा, असं तुम्हाला वाटते का? अहो, अक्का एक धडाडीची कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तुमच्यापर्यंत असं कधी अक्काच्या बाबतीत तुम्ही ऐकलंय का? काम करणारी आहे, कुणालाही विचारा, धामणगावमध्ये आपल्या भावासाठी धडपड करणारी आहे. सगळ्या लोकांमध्ये तिचा खूप चांगला जनसंपर्क आहे. आणि अक्का कुठेतरी आपल्या वाटेची अडचण समजून तिच्यावरती हा हल्ला केला गेलाय. त्या वॉशरूमला गेल्या असताना त्या संधीचा फायदा घेत त्या ठिकाणी हल्ला झालाय. तिच्या गळ्यावर वार करण्यात आले पण तिने हातावर धरले म्हणून ते स्टिचेस हातावरती आलेले आहेत. अनिल देशमुख आणि अक्का या दोघांचं कुठेही कंपॅरिझन होऊ शकत नाही. अनिल देशमुखांची नौटंकी गेले कित्येक महिने आणि वर्ष ही महाराष्ट्राने पाहिलेली आहे. सुनील खराडे इथले उमेदवार आहेत, त्यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, कसं पाहता तुम्ही? नाही, मला माहित नाही, त्याच्याबद्दल आमचे प्रवीण भाऊ सांगतील तुम्हाला आणि आमचे शिवरायजी सांगतील. मला काय त्यांना धमकी आली आहे किंवा हे मला माहित नाही. पण मी आता मात्र इथे अक्कांची विचारपूस करायला आले, अक्कांची तब्येत बघायला आली आहे. हम किसी को नहीं छोड़ने वाले, हम किसी को भी छोड़ने वाले नहीं हैं. इस प्रकार के भ्याड हल्ले का हम तीव्र शब्दों में निषेध करते हैं. महाविकास आघाड़ी को अपनी पराजय दिख रही है और इसी के तहत इस प्रकार के हमले हो रहे. महाराष्ट्र में पुरोगामित्व बोलने वाले आज महिलाओं पे होने वाले हल्ले पे एक लफ्ज भी नहीं निकाल रहे. और इसीलिए महाविकास आघाड़ी की नेता सुप्रिया सुले को भी मुझे ये कहना है कि अगर आज आपने महिलाओं पे होने वाले हल्लों की अगर आपने कुछ आवाज़ नहीं उठाई तो आपको इसके आगे महाराष्ट्र में महिलाओं पे होने वाले अत्याचारों पे या सवालों पे बोलने का कोई अधिकार नहीं है. और महाराष्ट्र इसे नोट भी करेगा कि जब महाराष्ट्र में
महिलाओं के ऊपर हल्ले हो रहे थे, तब एक महिला चुप्पी साधे हुए उसे अपनी सहमति दे रही थी और उस महिला का नाम सुप्रिया सुले है। सुप्रिया सुले अगर अपनी भूमिका रखती है तो उनकी छोटी बहन यशोमती ठाकुर इस पे कुछ बोले। और जो प्रियंका चतुर्वेदी है उनसे तो हमें कोई अपेक्षा ही नहीं है, क्योंकि महाराष्ट्र की संस्कृति और उनका दूर दूर का कोई रिश्ता नहीं है। लेकिन जिस प्रकार से राजनीति छोड़ दीजिए, एक महिला के ऊपर जब इस प्रकार का हमला होता है तो सभी महिलाओं ने डटकर उसका मुकाबला करना चाहिए, सामने आना चाहिए। लेकिन इस प्रकार की दोगली भूमिका हमने हमेशा महाविकास आघाड़ी में देखी है। ये मुझे बिल्कुल अग्री हूं मैं कि जब से लाडली बहन योजना आई है तब से इनका महाविकास आघाड़ी का मानसिक संतुलन खो चुका है। वो इसके खिलाफ कोर्ट में भी गए थे और अभी तो वो महिलाओं के ऊपर हल्ले कर रहे हैं। अरे महायुति की महिला प्रत्याशी को माल कहना कौन से संस्कृति में बैठता है? महायुति की महिला प्रत्याशी को बकरी कहना ये कौन सी बात है? ये तो नीचता है। और इसके ऊपर ना सुप्रिया सुले कुछ बोली, ना यशोमती ठाकुर कुछ बोली। लेकिन जब महिलाओं के ऊपर लंबे चौड़े भाषण देते हैं तो ये थकते नहीं है। किसी भी पार्टी की महिला हो, लेकिन वो महिला है, उसके लिए सबने साथ आना चाहिए। मैं तो आह्वान करूंगी सुप्रिया सुले जी को कि उन्होंने अपनी भूमिका रखनी चाहिए, नहीं तो महिलाओं के सवालों पे बोलने का आपको कोई अधिकार नहीं है। ये मैं आपको कहना चाहती हूँ। थोडक्यात द्या, राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याकडे आहे, राज्यात एखाद्या आमदाराची बहीण जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचं कसं? बघा असं आहे, आम्ही हा भ्याड हल्ला आहे। त्या वॉशरूमला गेले असताना गाडीमध्ये 2 कार्यकर्ते बसले होते, ते येऊ शकत नव्हते तिकडे, आणि ती वेळ बघून हरामखोरांनी त्या ठिकाणी अक्कावरती हमला केलाय। आम्ही कोणालाही सोडणार नाही, कोणाची सुद्धा गय केली जाणार नाही, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। आमची जबाबदारी आम्हाला फार चांगली समजते, पण ज्या नीचतेच्या पातळीला आज महाविकास आघाडी गेली आहे त्यांना लाज वाटली पाहिजे। भाजपच्या महिलांनी हातात बांगड्या घातल्यात, पण भाजपच्या महिलांना 2 हात सुद्धा करता येतात, हे लक्षात ठेवा। हे सुद्धा मला आज महाविकास आघाडीला सांगायचंय। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।